काही सांगितलं आहे आपण दोघे बघून झाला पाहिजे. सर्वा विभागा विभागा निष्काम कर्मयोग परम श्री परमात्मा आहे सेवक मंडळ वर्धमानाचा नागपूर नागपूरच्या वतीने महान कवी बाबा दिल्लीच्या आदेशाप्रमाणे आजची आठवडी चर्चा बैठक श्रीमान यशवंतजी पगाडे यांच्या निवासाने नुकतेच पार पडले आणि त्या निमित्ते एका भगवंताची चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी सृष्टीचे निर्माते सृष्टीचे विधाते महान शक्ती आणि भगवान बाबा हनुमान होते भगवंताला माझा प्रणाम. तसेच महान कैवाद म्हणजे हे सुद्धा उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आम्ही वाराणसी ह्या सुद्धा उपस्थित आहे. आईना माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चाबद्दल लाभलेले अध्यक्ष महोदय श्रीमान लांदेवर्दी साहेब चांदना सापोली त्याचे उपाध्यक्ष तसेच चोपर साहेब पालंदू यांना माझ्या मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेवकांचा भाग सेवक सर्वांना माझा नमस्कार. तर ही जे चौकट महान एक बाबा दिल्ली आपल्याला दिलेले आहे. तर या ठिकाणी आपण जे आलो आहोत बाबांनी काय सांगितलं आहे तर आपण काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत. त्या मार्गात आलेले सेवक हे सर्व दुःखी लोकच आहेत. दुःख आला म्हणून आपण एका परमेश्वराच्या चरणी आलो. जेव्हा आपल्याला सुख समाधानी राहिलेले असते तर आपण या ठिकाणी एकामेकाची भेट झालेलो नसते. या ठिकाणी आपण जमलो नसतो. हा मार्ग सत्याचा आहे. सत्य हा भगवान आहे आणि बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती करून आम्हाला हे निष्काम सेवा वाटून दिली आहे आणि आपल्याला तत्वशब्द नियमाचे पालन करणे आपल्याला प्रत्येकाला महत्वाचे आहे. आपण भूका दिवसात एकामेकाची निंदा करतो एकामेकाला तुलना करतो. बाबांनी हे नाही शिकवलं. कोणता तो मार्गदर्शक असो कोणता सेवक असो ते आपले कुटुंबाचे भाऊबंद आहे. आपण एकटीने राहिले पाहिजे. आपल्या घरी ती एकता नाही तर आपण शेतात एकता का करू शकतो. म्हणून पहिले प्रत्येकाने या मार्गात येताना एकता करावी लागते किंवा हा मार्ग आपल्याला लागतो आणि मार्ग जो सांगतो तर एकटा आहे का तरच हा मार्ग ते समोर तो तुम्हाला येण्याबद्दल मार्गदर्शन करतो. म्हणून तत्वशब्द नियमाने चालला तर आपल्याला काही कमी नाही. मी या मार्गात 89 मध्ये आलेला आहे. माझ्या पूर्वीच्या मार्ग हा दुःख भूतबलाची होते तर मी काही तसा दुःखी होतो पैशाने गरबा आणि ज्यांच्या सुद्धा तेव्हा ते सुद्धा उपाय केले परंतु काही कामात आले नाही. आपली शेवटी माझे मामाजी या मार्गात होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि मी 89 मध्ये मार्गात आलो आणि निपाणीचे आमच्या जेव्हा ठिकाणीला त्या परिसरात ते मार्गदर्शक होते तर तेव्हा फक्त ठिकाणी दोन सेवक माझ्या बरोबर आले त्याच ठिकाणी. तर मी त्या ठिकाणी गेलो. मामाजी मला मार्गदर्शक या मार्गाचा मला ठिकाणीमध्ये आहे. बाकी आपण माझ्या आज जवाई मारायची आहे म्हणजे मी घेऊन जाऊन उद्याला येतो म्हणून मानून गेला. पहा आपण सुखी होतो तेव्हा तेव्हा मामाजी येते आणि हा मार्गाचा त्याला लाभ घे आणि तेव्हा ठिकाणी जातो. हे माझ्याकडे खूप लक्ष परमेश्वराकडे लागले होते. माझी पत्नी माझ्यावर राहायची संन्यास करायची नदी करायची. माझी मुलगी एक मोठी आहे ती सर्व संन्यास वगैरे एवढी परिस्थिती
एकदम म्हणजे चांगली चांगली म्हणजे काय तो बाग बागा लागत त्याच्या ज्यांनी केलं होतं. पण पहा ज्या दिवशी मामाजी आले घेऊन गेले आम्ही साफसफाई केला होता मी मार्ग गेला 5-3 दिवसात ज्या दिवशी आम्हाला काही गेला 5 त्या दिवशी भगवंताची कृपा एक ताईत होते त्या घड्याला आमच्या सर्व घरच्या लोकांना बांधले होते तर पहा ते भगवंताला प्रत्येकाची सोडून गाठून त्या भुशाला ठेवली आता तिला केव्हा पाठीवर पाठ पाठायला तेव्हा लाईन नव्हती पण ती मार्किंग ज्याचा तिला लाईन नव्हती एकोणमध्ये आपल्या मग बालावली परिस्थिती होती तर मग ती म्हणजे तुम्ही म्हणजे संधी म्हणजे लालचे उजवा म्हणे घरातही म्हणजे हा काहीतरी नाही त्या स्पर्ध होते घरी करतो किंवा घरामध्ये काहीतरी बांधलेला आहे आणि तो आपला तिथून गेला त्याला जाणवते का माझा सामान कुठं पडला तर घरी तिच्या काहीतरी नाही जे धागे दोन होते काही नाही तेव्हा तिच्या उच्चारात एक गाठोडी अशी जमा केली गेली हा कोण सोडलं होतं कोण सोडलं होतं तेव्हा मी सकाळी माझी मामा होते त्या घरती बसले होते आमचा घर 3 भाऊ कशाला जागा नाही माझ्याकडे कुटुंब 6 लोक 3 भाऊ आम्ही छोटी छोटी गाडी झोपत होतो अशी परिस्थिती लहान लोक राहायचो का आई सोबत होतो मुलीला राहायचं हा अशी दैना अवस्था होती मामाजी आले मामाला सांगायला लागला सांगितली तर मामा मला अशी झाली ते काही पण गायब झाले मी मला मी घेतली तिच्या उशाची रात्री बांधली धाग्या धुळे तर म्हणजे नाही म्हणजे तुमचा सर्व त्या भगवंताचे एक चित्तेने मला लक्ष आहे ते भगवंताची कृपा आहे का तर असं आहे एक चित्ते एक भगवंताचं आपण त्याने वागलो त्याने जे पाहिलं कृपा त्या पहिल्या चमत्कार भगवंता 7-3 दिवसाचे चालेल 7 दिवसाचे 18 दिवसाचे चालेल त्याचा त्याचा होता हो ते दुरुस्त झाले आणि आता माझा कुटुंब समाधान आहे आणि पहा 5ही मुलीचे लग्न 5 मुली आहेत 5ही मुलीचे लग्न आणि मुलगा 4थ्या नंबरचा पहा परिस्थिती अशी जेव्हा तो 2 वेळ परीक्षेला जास्त इंजिनी जात होता हे का मार्गाने तो नापास होतो आई म्हणजे तू स्वतःपासूनच जात नाही का मुलींनी माझ्या मुलाचं काय म्हणजे आहे घरी नाही म्हणजे तू जेव्हापासून माझ्या तावा कधी जाणे वाली ती अगदी नसे कार्यक्रम कधी नागपूर नाही पाहिलात नाही तो कधीच नव्हता गेला मग ती पाहत होते म्हणजे भगवंताचे स्वतःहून कार्य करतेच चालत आणि तुझ्या मुली घरी माझे व्यवस्थित आहे कार्य तिथे पण तिला स्वतःहून देईल का घरचा तुझा पाहिजे तुला पाहिजे किंवा काही देईल नाही का तर आईनं तेव्हा 2 गोष्टी त्याला काहीतरी सांगितलं तेव्हा माझी परिस्थिती नाजूक होती त्याच्यावर दिवाळी ते काम असतो बारीक तिकडं राहायचं 5 एकर कार्य केलं तर 2 टर्म कोणी एक मार्ग आणला फक्त त्या सोबतच्या टर्मला दुसऱ्या वेळेस 2 महिने होतो जर तो तेव्हा निघला नसता तर तो नापास झाला पहा आई त्या बोलल्यावरून त्याला कार्य भेटलं आणि 3 दिवसाची तारीख ही 26 जानेवारीचा कार्यक्रम दाखवला आणि तो आईचे सौरभी ते बोलते कार्यक्रमात जातो म्हणून तो सांगते आपला अनुभव सांगते तर बाबा मी 2 वेळ नापास झालो हा शेवटचा आहे 2 महिने फक्त येऊन घ्या या लेडीजवर नाही नापास झाला तो नाही गेला असते पहा तो म्हणे मी बाबांना विनंती केलो म्हणे बाबा मी खाली आलो माझी झुळी खाली आहे परंतु मला या 3ऱ्या वेळेस मला पास करून द्या मी जेव्हा पास झाल्यावर पहिला पगार मी भगवंता मंडळात दान करीन
आणि तसंच घडलं. पहा, जेव्हा निकाल लागला तेव्हा फोन केलं म्हणून पहा आपली ड्युटी सोडून दिलो. जाऊन का त्याला डॉक्युमेंट लागत होते. प्रायव्हेट ड्युटी भेटायची सोडून दिलं, 20 दिवस इकडे डॉक्युमेंट जमायला लागले. ड्युटी सुटली, मुलासाठी कागदपत्र जमवलं. आज लागला, आज 13 मध्ये लागला. आज त्याला 2 मुली आहेत. आज या भगवंताच्या कृपेने सर्व काही मिळते, परंतु आपण शब्द तत्व शब्द नियमाचे पालन केला तरच, नाहीतर मिळत नाही. बाबा देते पण केलेवाला पाहिजे. म्हणून शेवटला माझी विनंती आहे की तत्वशब्द नियमाने त्याला आपला परिवार एकतेने ठेवा. तशीच आपली गावातली सेवक आहे असं नाही का, सेवकाशी नाही, एकट्याने राहा, सत्याने बोला, अनेकाशी चांगले व्यवहार करा. तुम्ही चोऱ्या करा, त्याची दाखवा, काहीतरी असं नाही, सर्वांशी व्यवहार चांगला. आपल्याला माहिती आहे बाबाने शिक्षण दिला त्याप्रमाणे आम्ही चालणार होतो, आहे का नाही. तरी पण सेवक सकाळी उठतील तर नमस्कार घ्यायला उठतील आहे. सांगा आपली ओळख काय? अरे, नमस्कार घेतल्या आपल्या परमेश्वराची आठवण येते, बाबा भेटतील, आहे का नाही. बाबांनी शिकवलं आणि त्यासाठी आपण प्रत्येक जण या ठिकाणी काहीतरी घ्यायसाठी येतो. म्हणून एवढीच माझी 2 शब्द मी विवरण पूर्ण करतो. माझ्या हातून बोलताना काही चुका झाल्या असतील मी माफी मागतो आणि त्या तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करेल असं मी सत्यवचन देतो. नमस्कार.